दिनांक 11 जून रोजी कारंजा शहरातील शिवाय नममठ परिसरातील एक 53 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता व संपूर्ण परिसरामध्ये तालुका उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्या आदेशानुसार धारा 144 लागू करण्यात आली होती। याच अनुषंगाने दिनांक 12 जून रोजी स्थानिक शिवाय नममठ परिसरामध्ये कारंजा तालुका उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार धीरज मांजरे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील व कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांच्यासह संपूर्ण प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंटेनमेंट झोन परिसराची पाहणी केली। या पाहणीनंतर तहसीलदार धीरज मांजरे यांच्या हे लक्षात आले की या परिसरामधील राहणारे काही कुटुंब हे मोलमजुरी करूनच आपला उदरनिर्वाह करतात व रोज कामाला जाऊनच त्यांच्या घरात चूल पेटते। या सर्व गोष्टींचा मागोवा घेऊन कारंजा तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिनांक 14 जून रोजी शिवाय मठ या प्रतिबंधित परिसरामध्ये अन्नधान्याच्या किटचे वाटप केले व तेथील जनतेला आवाहन केले की कोणतीही आवश्यकता भासल्यास माझ्याशी संपर्क करावा, मी माझ्याकडून जेवढे होईल तेवढी तुम्हाला मदत करेल असे आश्वासन तहसीलदारांनी दिले। यावेळी कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे व कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील हे उपस्थित होते। प्रतिबंधित क्षेत्रामध्ये फवारणीचे काम सुद्धा नगर परिषद कारंजाकडून रोज सुरू आहे। तसेच अत्यावश्यक सेवेसाठी कारंजा नगर परिषदेचे 2 ते 3 कर्मचारी सुद्धा नेमण्यात आले आहे। कारंजा पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।